पहिले एकवीला जायचे ना. हा पहिल्या शिराच्या होड्या त्यांना सोडायला जायच्या. समोरलाच बघता तुम्ही हिरकणी आणि तोल गेलेले आहे. 100 वर्षापूर्वी अगोदरची परंपरा आहे. 100 वर्ष बघा मंडळी बॅलन्स गेलेले आहे परमेश्वरीचा. गुढी पाडव्याचे दुसरे दिसाला आमचा अग्राव सर्वात पुढे आलेली, सर्वात पुढे आणि ती सर्वात मागे राहिलेली परमेश्वरी सुद्धा आहे ना वेगाने आलेले आहे इथे. मंडळी बघूया मथुर की बकासूर. खेळ शिराच्या होऱ्यांचा रंगलाय तो, कुंडलिकेच्या पाण्यानं गंगलाय तो. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे चौल आग्राव मध्ये आणि इथे आहे ना गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मंडळी शिववड्यांची शर्यत असते आणि खूप जल्लोष आणि उत्साहामध्ये असते आणि खूप लांबून लांबून आहे ना इथे लोक येत असतात. तर मंडळी जे काही माहिती आणि जे काही इन्फो आहे ना ते सर्व तुम्हाला व्हिडिओ मार्फत सर्व बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी इथल्याच ग्रामस्थांना आपण ती सर्व आहे ना व्हिडिओची म्हणजे या शर्यतीची माहिती घेणार आहोत. तर चला मंडळी करतो व्हिडिओला सुरुवात. नाव काय? सिद्धेश वरसुलकर. ओके, मग आता आपण हे जे होडीसाठी पारदा बांधा याला काय बोलतात? त्याला शिर बोलतात. शिर. ओके, म्हणून तर मंडळी हा शिर आहे ना होडीला जोडला जाईल म्हणून यांना होड्यांना नाव आहे शिरांची होडी. तर मग आता आपली जी शर्यत होणारी कशी होईल? आता हा टायमिंग दिलेला आहे 11:15 12:15 12:30. ओके त्याच्यानंतर सर्व बोटी आल्यानंतर तिकडे बॉम्ब वाजून सुटणार. ओके, मग तो बॉम्ब जो वाचतोय तो याचा कलर कसला असेल? कलर आपला साधा रस्सी बॉम्ब असतो ना. साधा रस्सी बॉम्ब. ओके, मग आता या होड्यांमध्ये विनरचा काय असेल? विनर आहे त्याला 1 लाख रुपये प्राइज आहे. ओके, मग आणि तो जर समज एखादी होडी जर जिंकली तर ती कशी समजते? ती समजते तिथे लाईन असते, या कमिटीने लाईन मारलेली असते. ओके तिथे एरिया आहे, त्या एरियातून फिरून येऊन त्या लाईनला टच करायचं. ओके, तर चला मंडळी हे बघा सर्वजण आहे ना. आपल्या ग्रुपचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मी. मंडळी होडीचं नाव असणार आहे लक्ष्मी आणि सर्व आहे ना हा जो ग्रुप आहे ना कामाला लागलेला आहे. हे बघा हे बघा सर्वजण आहे ना. दादा आपलं नाव काय? नितीन पाटील. ओके, मग या आपल्या शर्यतीबद्दल म्हणजे हा जो गुढीपाडव्याच्या दुसरी जो आपला सण असतो या सणाबद्दल काय बोलाल? पहिले पूर्वजापासून चालवलेलं आहे. पूर्वीपासून वाडवडिलांपासून. पहिले एकवीला जायचे ना. हा पहिल्या शिराच्या होड्या त्यांना सोडायला जायच्या. ओके. आंब्याला. अजून अच्छा. पहिले पायी जायचे. ओके आता गाड्या गोड्या झाल्या. तुमच्या परत चालू करून त्या शिराच्या होड्या. ओके, म्हणजे ती जी सुरुवात झाली ती इथपर्यंत आलेली आहे. तरी अंदाजे किती वर्षापासून ही सुरुवात? 100 वर्षापूर्वी अगोदरची परंपरा आहे. 100 वर्षाच्या आधीपासून. अगोदरपासून. आता ती होडी ह्याच्यामध्ये रूपांतर झाली, शर्यतीमध्ये रूपांतर. ओके, म्हणजे ते पोचवायला जाता जाता ती शर्यतीमध्ये रूपांतर झाली. ओके, तर बक्षीस किती असणार आहे याचं? आता 1 लाख रुपये आहे आणि चषक आहे. नंबरला 55,000 चषक. ओके. नंबरला 35 आणि चषक. टोटल किती होडे असणार आहे? टोटल 8 होड्या असतील. 8 होडे असतील. त्या मंडळी हा शिर आहे ना बांधला जातो होडीला. ते या शिडाच्या माग हा जो जयवंती नाव आहे हा जयवंती नाव कसा दिला जातो ना ते पण आपण या ग्रामस्थांना विचारणार आहोत. हे बघा इथे सर्व काय. ओके, मग हा जो होडीला नाव दिले तुम्ही जयवंती, या जयवंती नाव देण्याचं कारण सांगशील आपल्याला? जे आपण होडी बनवतो ना. ओके. होडीचं जे मूल पटाण आपण ताणतो लाकूड. ओके त्याची नवरास एक त्याची तयार होते. ओके. नवराशी नंतर तिचं जे नाव म्हणजे अक्षर येईल नवराशीला ओके अर्थशास्त्र आहे तसं ते नाव ओके, म्हणजे हा जो नाव तुम्ही ठेवता हा मुहूर्तानुसार ठेवता. नुसार आहे. ओके, ते शिर आता उचललेलं आहे. हा बघा आता त्या शिराला आहे ना होडीमध्ये घेत आहेत. हा बघा सर्वांनी उचलून आता शिर आहे ना रेडी करून आता त्या होडीमध्ये बसवणार आहेत. तर असे आहे ना सर्व होड्यांना आता बसवणार आहेत. त्या मंडळी ज्या खांबाला शिर बांधण्यात येणार आहे ना तो खांब आता उभा करून ठेवलेला आहे. थोड्याच वेळात आहे ना आपला जिथून शर्यती सुरू होणार आहेत तिथं त्या लाईनवर जातील आणि जसा बोंब फुटेल तसा तो शिर खोलला जाणार आहे. ओके, मग हा जो आता शिर होडीमध्ये घेतलेला आहे तर आता कधी बांधतील याला, उभा कधी करतील? म्हणजे जेव्हा तो बोंब फोडतात त्याच्या आधी उभा करतील का नंतर? त्याच्या आधी. ओके, आणि जी उभा केल्यानंतर रस्सी बोंब फोडल्यानंतरच खोलतील ना? ओके. हे बघा होडीला होडी बांधण्यात येत आहे आणि ही जी होडी आहे ना शिरांच्या होडीला खेचत नेणार आहे.
हे बघा तिथपर्यंत बाउंड्री लाईन पर्यंत शिरांच्या होडीला खेचत नेणार आहे. हे बघा, हे बघा आता ही शिरांची होडी आहे ना, या होडी मार्फत चाललेली आहे. हे बघा सोबत चाललेली आहे. नाव सांगा तुमचं नाव काय? तुमचं नाव. माझं नाव ज्योती मुंबईकर. ओके, मग आता ही आपली शिरांची होडीची शर्यत झाल्यानंतर आपली पालखी कधी निघेल? पालखी उद्या असं आहे की ह्या प्रोग्राम मध्ये आज जो होळीचा हा मान आहे आणि मग आजपासून ती देवी कारले खिंडी लेगिवरा देवी ही त्या होळीत बसून जाते. ओके, आणि तो 4 दिवसांचा प्रोग्राम असतो. इथली माणसं सगळी 4 दिवस चालत कारल्याच्या डोंगरावर पोहोचतात आईच्या दर्शनाला. ओके. मग त्याच्या आधी ही शर्यत चालू होते. हा, ही आता शर्यत सुरू होणार आणि या हौशीनेच होळीमध्ये देवी बसून तिच्या म्हणजे हौशी मौजेने म्हणजे बँडच्या तालावर आहे ना आपली आई आहे ना वाजत गाजत मिरवत निघणार आहे. भक्त मंडळी आई एक साईडला आईचा मुकुट आहे आणि दुसऱ्या साईडला आईचा फोटो आहे. तर बघताय मंडळी पालखी आता होडीमध्ये घेतलेली आहे. मंडळी जेटीवरून आता सर्व शिरांच्या होड्या निघालेल्या आहेत. ही बघताय जेटी. होडीचा आता मान काढला जातो इथे. मंडळी पूजा केली जाते आई गेल्या. तर मंडळी मान म्हणजे होडीची पूजा केलेली आहे इथे. मंडळी प्रत्येक बोटीमध्ये ना स्पीकर बँड सर्व घेऊन एन्जॉय करत पब्लिक चाललेली आहे. हे बघा, आणि हीच मजा करण्यासाठी पब्लिक इथे येते ती म्हणजे आग्राव गावामध्ये. हे बघा, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आहे ना आग्राव गावामध्ये ही मजा केली जाते. जसं बैरे देवाला आणायला जाताना मजा केली जाते ना, तशी तिथे शिर होड्यांची मजा असते. बघा, प्रत्येक बोटी तुम्हाला स्पीकर साऊंड बँड वगैरे बघायला भेटते. हे बघा, आणि इथे बघता तुम्ही शिरांच्या होड्या. हे बघा, आता जशा बाउंड्री लाईनवर गेल्यानंतर शिरांच्या होड्या आहेत ना रिटर्न येणार आहेत. सर्व बोट आहेत ना आता टर्न मारणार आहे तिथं. हे बघा, आणि एक बोट सर्वात पुढे निघालेली आहे आणि फुल वेगाने निघालेली आहे. तिचं नाव आता महेंद्र शेट्टी दुसरी आहे आणि पहिली बोट कुठली आहे ना ते अजून माहिती नाही आपल्याला, पण बघूया कारण तिचं नाव आहे ना आपल्याला दिसत नाही आहे. हे बघा, ही पहिली बोट वेगाने निघालेली आहे. त्याच्यानंतर महेंद्र शेट्टी निघालेली आहे. तिसरी कुठली असेल ना ते आता बघणारच आहोत आपण. टोटली 5 बोटी अजून म्हणजे शिरांच्या होड्या आहेत ना, 5 शिरांच्या होड्या अजून टर्न मारायच्या बाकी आहेत आणि दोघांनी ना टर्न मारलेले आहे. आता बघा तिसरीने सुद्धा टर्न मारलेलं आहे. त्या मंडळी 5 बोटी सुद्धा आता
टन मारले ही बघा पडली. तिच्या समोरच ती बोट आहे. अजून तिचा बॅलन्स गेला नाही. जयवंतची बोट आहे ना दुसरी आता आलेली आहे आणि पहिली जी बोट आहे तिचा माहित नाहीये काय नाव आहे ते. परमेश्वरी सुद्धा आहे ना वेगाने आलेले आहे इथे आणि त्याच्या पाठीमागून आहे ना हे बघा 3 बोटी आलेल्या आहेत तिथे. आणि ही शेवटला जी बोट आहे ती तिरपी चाललेली आहे बघा, अजून पोचली नाहीये. या बोटीने आहे ना अजून टन मारलेला नाहीये. हे ज्या बोटी आहेत ना मागे पुढे होतात ना त्याला मर्केंट बोलतात, कारण हायवेची दिशा जशी जाईल तशा त्या होड्या फिरत आहेत. कारण आता हवेचा वेग बघा, झेंडा बघताय तुम्ही, कुठल्या साईडला वेग आहे बघा, हे बघा कुठल्या साईडला वेग आहे ते तुम्हाला दिसते. हे बघा अशी होडी आहे ना फिरते, हे बघा फिरलेली आहे. शिर बघा तिला कसा फिरलेला आहे, शिर गुंतलेला आहे मंडळी. हा बघा हा शिर गुंतलेला आहे आणि ती बोट बघताय तुम्ही कशी चाललेली आहे बघा. बघा आणि ही बघा सर्वात पुढे गेलेली होती ना ती सुद्धा इथे अटकलेली आहे बघा. आज ती नाही मंडळी, कारण याच्यात सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल. याच्यात आहे ना फुल अनुभव लागते, ज्याला याचा अनुभव आहे ना तोच विनर. तुझं नाव सांग. माझं नाव मितेश भोपी. ओके, मग हा जो केला हा कशावर आहे, नशिबावर आहे का कसं आहे? नशिबावर आई माऊलीची कृपा आहे. कारण जेव्हा आई एकविरा तिच्या माहेर यायची ना मुलगावी, ओके, तेव्हा ती ह्या थोडीच यायची. म्हणून ही परंपरा आहे आग्रा गावची, बरेच वर्षापासून परंपरा आहे की दरवर्षी आईची पालखी ह्याच्यात मिरवली जाते. नंतर दुसऱ्या दिवशी पालखी पादयात्रेनिमित्त एक उलट मार्गाने जातं, म्हणजे जे उलट्या दिशेने जाते. म्हणजे ओके, रोहा जांभूळपाडा आणि जांभूळपाडीच्या वरती आईचं स्थान होणार होतं, तिथं पालखी थांबतो आमची. ओके. 7 डोंगर थोडं आम्ही लोणावळे जातो, अशी या पालखीची परंपरा आहे. ओके. आणि इथे बघताय विनायक सोडेकरची बोट आलेली आहे मंडळी. हे मावशी, हे ताई, हे पाणी दे ना. हे बघा जल्लोष करत आहे. ही बोट दरवर्षी येत असते आणि ही बोट आहे ना विनायक सोडेकरची. हे बघा पुढे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे मागे, कोण सांगू शकत नाही कोण जिंकते कोण आणते. आणि ही बघा समोरलाच बसून धरा. हे बघा विनायक सोडेकरची बोट बघताय तुम्ही. नंतर आपण भेटणारच आहोत. हे बघा सर्व बोटे आहेत ना रिटर्न फिरलेले आहेत. ही बोट सुद्धा फिरलेली आहे बघा वाऱ्याच्या ह्याच्यात. सर्व बोटी आहेत ना मागे पुढे होतात, म्हणून सांगते काही सांगू शकत नाही इथे. बघा मंडळी सर्वात पाठीमागे जी बोट राहिलेली होती ना ती आता वेगाने चाललेली आहे. हे बघा सर्वात पाठीमागे जी बोट राहिलेली होती ना तीच आता सर्वात वेगाने पुढे चाललेली आहे. आणि इथे बघा नाश्त्याची सर्व सोय होते, कलिंगड आहे, चिवडू आहे, सर्व इथे नाश्ता पाण्याची सोय होते. सर्व आहे ना नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे. हे बघा सर्व चणा वगैरे सर्व मिक्सिंग. इथे बघा नाश्त्याची सुद्धा सोय केलेली आहे. चणा मसाला आहे इथे, आम्ही खातो, तुम्ही पण या खायला.
फुलांचा खोजेला आम्ही तुली गोदी ग मला लग्नाचे वचन राजाची राणी मी बनवी हे बघा मंडळी, सर्व एन्जॉय करत चाललेले आहेत ते म्हणजे बोटीतून. हे बघा सर्व इकडे ना एन्जॉय आणि शिर ओऱ्याच्या ओढ्या आहेत ना इकडे तिकडे झालेले आहेत. हे बघा ही समोरला बघता तुम्ही हिरकणी आणि आपली बोट डुलत आहे. तर चला मंडळी, पाठीमागे वसुंधरा आलेली आहे. समोरला बघता तुम्ही जयवंती आणि बाकीच्या 3 होड्या सर्वात पाठीमागे आहेत. हे बघा मंडळी, बॅलन्स गेलेलं आहे परमेश्वरीचा. हे बघा सीन बघा वाऱ्याचा वेग बघताय तुम्ही आणि शीर बघा. त्याला बॅलन्स थोडासा आटोक्यात आणलेला आहे आणि शीर बघा, हा शीर कसा कंट्रोल केला जातोय बघा. बरोबर मधीच आहे पडद्याच्या आणि मधीच बॅलन्स केलेला जातोय. हे बघा मधी रस्सी बांधलेली आहे आणि त्याच्यावर फिरवला जातोय. हा बघा, हा टोक बघताय आणि याच्यावर बॅलन्स केला जातोय मंडळी. हे बघा आटोक्यात बोट आलेली आहे. खूप कमी वेळात आटोक्यात आणलेली आहे, म्हणजे 2 मिनिटात बोट आहे ना शीर होडीची आटोक्यात आणलेली आहे, म्हणजे कंट्रोलमध्ये आणलेली आहे. आणि हे बघा प्रत्येक होडीचा तोल जाते ना. हे बघा सर्वात पुढे आलेली, सर्वात पुढे आणि ती सर्वात मागे राहिलेली. हे बघा सर्वात पुढे आलेली बोट आहे ही. हे बघा मंडळी, सर्वात पुढे आलेली बोट आहे आणि हे बघा पुढे चालली बघा. दिशा बघा तिची, दिशा बघा. आणि आता वेग पकडलेला आहे. तुझं नाव सांग. ओके, मग आता ही जी बोट चालली कशी चालली? ओके. आणि इथे बघताय आपल्या महिला मंडळ आहे ना नाचण्या गाण्याची मजा घेतात इथे आपल्या आगरी कोली गाण्यांवर. आणि आपले पोराची जी मजा असते ना, ती मजा असते ते तुम्हाला माहीतच आहे. हे बघा मंडळी, वाऱ्याचा वेग आहे ना पाठीमागून चाललेले आहे, त्याच्यामुळे ओढे आहेत ना मागे झालेले आहेत. आता कुठली होडी जिंकेल काय होईल ते सांगू शकत नाहीये. कुठलीच होडी आहे ना पुढे गेलेली नाहीये, सर्व वाऱ्याच्या वेगामुळे आहे ना मागे पुढे झालेले आहेत. पण आता थोड्याच वेळात आहे ना, मला तर वाटते अर्धा 1 तास जाईल होड्यांची, शिर होड्याची होडी म्हणजे शर्यत पूर्ण होता. नजारा बघायला भेटतो म्हणजे फक्त आणि फक्त शिर होड्यांचा. सर्व होड्या आहेत ना पाठीमागे राहिलेल्या आहेत आणि बाकीच्या होड्या आहेत ना आता पुढे येतात. हे बघा बाकीच्या होड्या आता पुढे चाललेल्या आहेत आणि शिर होड्या पाठीमागे आहेत.
बघा ही बोट सुद्धा हिचा सुद्धा बॅलन्स गेलेला आहे. लिलावरची बोट आहे ही. आणि इथे बघायला भेटतात तुम्हाला बोटीच बोटी ओढ्याच ओढ्या. जिथे बघा तिथे तुम्हाला ओढ्याच ओढ्या दिसतात. समोरला बघता तुम्ही वसुंधरा. हे बघा वसुंधरेचं सुद्धा पॅलेस गेलेले आणि तिच्या पाठीमागे बघता अजून एक शीर होडी. तिचं नाव काय आहे ते माहित नाही आपल्याला, पण समोरला जी बोट चाललेली आहे ना तिला झेंडे बघा किती सुंदर असे लावलेले आहेत. वसुंधरा सुद्धा गोल राऊंड मारता येते. आणि समोरलाच बघताय जयवंती. आणि सर्वात पुढे गेलेली आहे ती म्हणजे हिरकणी. हे बघा सर्वात टॉपला म्हणजे पुढे गेलेली आहे. बघताय नादत नाही, स्पेशल होडी करून टँकची मजा घेतात. आणि बोर्लेकर बघते इथे मंडळी, बोर्लेकरांची मंडळी आहे. तर मंडळी सर्व होड्या आहेत ना, हे बघा पाठीमागे आलेले आहेत. हे बघा कोणाची कुठली गॅरंटी नाही आहे, कोण पुढे जाईल कोण मागे येईल. हे बघा सर्व होड्या आहेत ना पाठीमागे आलेले आहेत. मंडळी हिरकणी 1 नंबर आणि लीलावती 2 नंबर आहे. हे बघा ही हिरकणीच चालली ना, लीलावती झालेली बघा. ही समोरला बघता लीलावती आणि तिच्या पाठीमागे आहे हिरकणी. हे बघता ही हिरकणी आहे आणि समोरलाच बघता तुम्ही लीलावती. सर्वात 1 नंबरला बोट आलेली आहे आणि 2 नंबरला हिरकणी आहे आणि 3 नंबर कोणाचा आहे सांगू शकत नाहीये. तर मंडळी थोड्याच वेळात आहे ना कोण विनर आहे ना ते तुम्हाला समजणार आहे. तर चला पुढे बघूया मजा.
तर मंडळी पहिल्या नंबरची मानकरी असणारी होडी आलेली आहे, पण आता हिचं नाव आहे ना आपल्याला दिसत नाही. तर इथल्याच ग्रामस्थांना आपण पुढे जाऊन विचारणार आहोत. आणि या होडीला 1,00,000 रुपये प्राईज आहे मंडळी. आणि इथे बघताय मंडळी, ज्या होडीचा 2 नंबर आलेला आहे ती होडी म्हणजे हिरकणी. तर या होडीला 50,000 रुपयाची प्राईज असणार आहे मंडळी. आई, पहिला नंबर कोणाचा आले? हिरावती. दुसरा यशवंत आणि दुसरा हिरकणी, हिरकणी. आणि तिसरा माहित आहे? तिसरा कमलावती. ओके, आपलं नाव? विनेली लखवा. ओके. तर मंडळी आता आहे ना शीर होड्यांची शर्यत आहे ना कम्प्लीट झालेली आहे. तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या युट्यूब चॅनलला. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.